पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली। लाल महाल चौकामध्ये हिंदी जीआरची होळी करत आंदोलन करण्यात आले। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर सरकारने तातडीने जीआर रद्द करण्याची मागणी देखील आता आंदोलकांनी केलेली आहे। आणि याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। पुण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आपण पाहतोय की राज्य सरकारने जो हिंदी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी जो जीआर होता हिंदी भाषेचा तो सुद्धा जाळण्यात आलेला आहे आणि सगळे हे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। महायुती सरकारनं जो पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शक्तीचा जीआर या ठिकाणी काढला गेला, त्याची होळी या ठिकाणी आम्ही केली। सरकारला आजच जाग यावी। अधिवेशन सुरू होतंय तरीही 5 तारखेला मोर्चा होणार। सरकारला रस्त्यावर यायला भाग पाडू, सरकारला जीआर रद्द करायला भाग पाडू, महामोर्चाच्या द्वारे सरकारला रस्त्यावर उतरवू, पण हा जीआर आम्ही रद्द करायला लावू। पहिलीच्या मुलांना हिंदी सक्तीची गरज काय आहे, त्यांना काय कळतंय? मराठी आमच्या हक्काची आहे, आमची मायभाषा आहे, माझी मायबोली आहे, ती सक्तीची आहे आणि तीच टिकावी अशी आमची मागणी आहे। आज लाल महाल चौकामध्ये आपण पाहतो की शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। उद्या पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हिंदी सक्तीचा जो जीआर होता तो जाळून त्याची होळी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आलेला आहे। कॅमेरामन योगेश कलापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।